फेब्रुवारीमध्ये आलेले आहे. तर हा ब्लॉग आहे सौंदर्यांचा आहे. तुम्ही बांगडे त्याच्यानंतर मी हा ना माश खूप आवडतो. कसले लाडू आहेत? इथे एक लाईट घेऊन राहिला. नमस्कार, मी दीपा. तर माझी मुलगी मालवणवरून आली आहे आणि तिने काय काय घेऊन आली आहे तर ते मला तुम्हाला दाखवायचे. आणि या आता मार्च एप्रिल हा सीझन आहे तो कोकणातला ओल्या काजूगरींचा सीझन आहे. आणि फेब्रुवारीपासून लोक विकायला लागलेली आहेत. माझ्या घरात पण फेब्रुवारीमध्ये आलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते आणि तिने काय काय आणलेलं आहे आणि कुठून काय आणलंय, कोणी मला दिलंय. तर मी ते सगळं माझी रिशिता ही माझी एक आमची फॅमिली फ्रेंड आहेत. तर त्यांच्या घरी गेलेली खारेपाटणच्या तिथे नरगिवे म्हणून गाव आहे. तर तिथे त्यांच्या होळीच्या पालखी सोहळा बघायला गेलेले. तर त्यांनी आम्हाला भेट दिली आहे. तर त्यांनी काय काय दिले ना ते दाखवते. तर हे त्यांच्या घरचे नारळ आहेत एवढे मोठे, त्यांनी प्रेमाने आम्हाला दिलेले आहेत. तर हे नारळ त्यानंतर ते घरी स्वतः त्यांचे भाऊ हे लावतात, कुळीत लावतात आणि त्या कुळदाची पिठी आहे त्यांनी केलेली. तर ती एक प्रेमाची भेट आहे. त्याच्यानंतर त्यांच्या भावाकडे पण एक तिरफळाचं झाड आहे. तर ही तिरफळं त्यांनी आम्हाला दिली आहेत आणि ही खूप प्रेमाने दिलेली आहे. त्यांनी अजून हे काजूगर दिले आहेत. हे ओले काजूगर आहे आणि यांना मी 2 उन्हं दाखवलेत आणि तिकडे 2 उन्हं दाखवलेत आणि आता इथे पण मी अजून 2-3 उन्हामध्ये घालणार आहे. आणि मी कधीही फ्रीजमध्ये ठेवत नाहीत आणि चांगले आहेत. हे बघा आणले ना की उन्हामध्ये वाळवते, 4 उन्हं दाखवते आणि एका बाटलीमध्ये पॅक भरून ठेवली आहे. तर हे मी विकत आणलेले काजूगर आहेत. हे पण मी तुम्हाला दाखवते. अशी किंवा छोटी गोल बरणी कशामध्येही पॅक करते आणि जेव्हा आपल्याला खायचे असतील तर त्याच्या आदल्या दिवशी मी रात्री ना हे भिजत घालते, कारण सुकवलेले असल्यामुळे त्याला भिजायला वेळ लागतो. तर मग ते सालं काढते आणि नंतर वापरते. रिशिता मालवणला पण तिथून नंतर गेली. तर तिथून मला माझ्या बहिणीने भावाने काही भेटी दिल्या आहेत. त्याच्यापैकी हे काय आगुळ आणि हे पण मला प्रेमाने भेट दिलेलं आहे. मी काही विकत घेतलेलं नाही आहे. तर हे मला वर्षभर पुरतं आणि गेल्या वर्षी पण तिनेच दिलेलं. ते आता संपत आलंय. तसंच कोकम पण आता खूप महाग झालंय, पण हे तिने मला दिलेलं आहे. आणि माझ्या भावाने दिलेली भेट आहे ती सगळ्यात मोठी आहे, कारण ती स्पेशल आजोबांसाठी भेट दिली आहे आणि ती तुम्हाला दाखवते. तर फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. तर ही भेट आहे ती आहे, कारण हा ब्लॉग आहे तो ह्याच्यावरतीच आहे, ह्या भेटीवरतीच आहे. आणि ही भेट कशामधून आली आहे ती पण दाखवते. हा थर्माकोलचा बॉक्स आहे आणि याच्यामध्ये ती भेट होती. जास्त नव्हते, थोडेसेच होते, पण ते काय हे तुम्ही ओळखलं असणारच आहे. तर सकाळीच रिशिता लक्झरीतून सकाळीच आली आणि त्याच्यामुळे आम्ही ते त्या बॉक्समधलं काढून आम्ही या डब्यामध्ये ठेवलं. आणि हे आजोबांना आमच्या खूप आवडतात. आजोबा सारखे गावी जाऊ शकत नाहीत म्हणून मी आजोबांसाठी हे मागवून घेते, नाहीतर मी मागवत नाही. आणि इथल्या माशांची आम्हाला चव आवडत नाही. तर हे स्पेशल सौंदळे आहेत. यावेळेचा हा ब्लॉग आहे सौंदळ्यांचा आहे. तुम्ही बांगडे, सुरमई, पापलेट सगळीकडे बघत असता, पण हे त्यांना आजोबांकडे तुम्हाला आवडतात ना. हे सौंदर्य हे सौंदर्य ना मस्त होतं. कळले की काय छान लागतात. हे तुमच्यासाठी पाठवून दिलेले आहे. वा वा, धन्यवाद सांगा. तुम्हाला बांगडा हवाय, मोठे मिळाले नव्हते, जेवढे मिळाले तेवढे हे बघा पाठवून दिलेले आहे. त्याची डोकी बिकी काढून संपूर्ण दिलेली आहे. आणि हे आहेत मासे, काटेरी मासे आहेत. याला पातसळी म्हणतात. हे भाजून कुरकुरी, त्याच्यातले काटे काढायचे नाहीत, असेच खायचे असतात. तर हे आम्ही तळणार आहोत. तर हा आमचा महत्वाचा खजाना हाच आहे. हे बघा. तर आपण आता मी बांगड्याची थोडीशी चटणी करणार आहे, कारण सगळ्यांना नकोय आणि आजोबांना सौंदर्य भाजून देणार आहे. तर मी दाखवते भाजून झाले की आपण बघूया. मग जरा उचल. सध्या सिलेंडरचा तुटवडा आहे. माझ्याकडे सिलेंडर आहे, पण तरी पण म्हटलं
की मध्येच संपायला नको, जर नाही मिळाले तर युद्ध कधीपर्यंत थांबतं आहे तरी हे माहिती नसल्यामुळे मी पण सगळ्यांसारखंच आम्ही पण लवकरच इलेक्ट्रिकची शेगडी घेऊ, इंडक्शन शेगडी घेतलेली आहे. तर ही परवाच मी घेतलेली आहे मिल्टनची, आणि त्याच्यानंतर मिल्टनची, आणि चांगली आहे. फक्त जास्त वॅटची नाही आहे, कारण माहिती नाही आम्ही कधीपर्यंत वापरू, म्हणून आम्ही काय सगळ्यात जास्त मोठेवाली नाही. तरी पण ही मला 2700 रुपयाला मिळाली. तर कोणाला घ्यायची असली तर मग मी एक आपला अंदाज म्हणून एक सांगितलेली आहे किंमत. तर आता आम्ही सध्या, माझ्याकडे जास्त भांडी नाही आहेत, पण माझा एक कुकर आहे स्टीलचा, तर तो त्याच्यावरती राहतो, तर तो आता मी त्याच्यावर ठेव. त्याच्यानंतर मला आता कुकर हे करायचं आहे, प्रेशर कुकर, आणि मला मोठं असल्यामुळे त्याने घेतलेलं आहे ऑलरेडी किती. बाकीचं जे सामान आणलेलं मी तुम्हाला दाखवलं आहे. तर हे मी ना याच्या आधीच 15 दिवसापूर्वीच मी हे काजूगर घेतलेले गावावरूनच, पण हे काजूगर मी विकत घेतले, कणकवलीवरून काणेकरांकडून घेतलेले आहेत काजूगर, आणि हे 1200 रुपये किलो प्रमाणे घेतले. पण काजूगर तुम्ही इथे बघा केवढा मोठा आहे तो, हे बघ, हे विकत घेतलेले काजूगर, आणि सगळे काजूगर मोठे आहेत. आणि गेल्या वर्षी पण मी त्यांच्याकडून 2 किलो काजूगर घेतलेले, पण मी ते फ्रीजमध्ये न ठेवता वाळवून ठेवलेले, तर ते आत्तापर्यंत मला ते पुरलेले होते. मागच्या 15 दिवसापूर्वीच मी शेवटचे होते ते वापरले. तर मी चिकनमध्ये घालते, गावठी चिकनमध्ये जर घातले तर अजून खूप छान लागतात, किंवा व्हेजमध्ये मी वांग्याच्या भाजीत घालते, आणि नुसत्या काजूची उसळ, असं 2-3 प्रकारात आम्ही वापरतो. तर हे मी विकत घेतलेलं. आणि अजून जी एक भेट होती ती मला दाखवली नाही, तर ती पण आहे, ही भावाने दिलेली आहे, आणि मला, बाबांना आणि माझ्या लेकीला आवडतात, ते म्हणजे हे सुके बांगडे. तर इथे पण मिळतात, पण ते सगळे पिवळे झालेले असतात. पण जास्त आणले ना तर ते लवकर इकडच्या वातावरणात खराब होतात. पण प्रत्येकजण म्हणतात की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा म्हणून, पण मी बघितले की थोड्या दिवसांनी फ्रीजमध्ये पण त्याचा कलर चेंज होतो. त्याच्यामुळे मी एक 4-5 बांगडेच आणायला सांगितलेले, तसे ते आणलेले. तर कुळदाची पिठी आणि बांगडा हा मालवणी लोकांचा खूप आवडता मेनू आहे, स्वस्त आणि मस्त असं. काय काय झालं आई? त्या बांगड्याची हे केली, थोडीशी आमटीसारखं केलंय, खूप पातळ नाही, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही, असं आजोबांना जशी हवी आहे ना तशी केली आहे मी. आता आपण काय करतो, बांगड्याचं एक तर तिकलं करतो ना, किंवा मग आमटी पातळ, तर त्या आजोबांना जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको त्यांच्यासाठी. आणि अगं हे बघितलं त्या दिवशी आम्ही भांड्यांच्या त्या जनता स्टील मार्केट, ही कढई आणली आहे, ही फ्युचरची आहे, हार्ड अॅनोडाईजची आहे कढई, ह्याच्यामध्ये काही केलं तरी चालतंय. ही एक घेतलेली आम्ही. त्याच्यानंतर मी हा ना मासे तळण्यासाठी लोखंडी तवा घेतलाय, आणि ते क्रॅप कटर मी बघते तळून ह्याच्यावर मासे. दर हे मी तुला हे बघ सगळं लावून दिलंय. सौंदाळा आहे, 5 सळी आहे, आणि एक बांगडा घेतलाय. याज्ञिकसाठी बांगडा आहे वाटतं, प्रत्येकासाठी वेगवेगळं आहे. चल, आणि आता कुकर तर झालेला आहे शेगडी ह्याच्यावरती. आवडत नाही. ह्या तव्यामध्ये बरे झाले ना, हाच तवा लोक वापरतात, पण माझ्याकडे नव्हता. आणि हे बघा, हे 5 सळ आहे, सौंदाळे आहेत. चपाती परत ऋषीलाने काय आणला बघूया तर हे मालो आणून काय काय आणले ते तुमच्यासाठी सौंदाळे आणले. ऋषीलाने बांगडे आणले ना, सौंदाळे सौंदळे. हा, तुम्ही काही येत नाही ना, थांबा मी तुम्हाला. आणि मासे पण इथेच आहेत,
चला आज आजोबांच्या चेहऱ्यावरती एकदम तेजी असणार. मीठ वाढलं. इकडचे मासे ते काय करतात पण तेवढ्या मनासारखे खात नाही. मीठ हा तर आज मालवणवरून आलेले आणि त्यामुळे माशाची आधी चव वेगळी असते, आमटीची चव वेगळी असते. तर बघूया आता खाल्ल्यावरती तेवढं सांगतीलच कसं झालंय ते. बस बोरे. आजोबा ओ बाबा, हं. मासा कसा आहे? हं? कसा आहे मासा? मासा मस्त आहे. बरं आहे ना? बरं झालं. चला, एवढ्या लांबून आणलेल्याचं समाधान झालं. जरासा छोटासाच खाणार आहेत, जास्त काही खात नाहीत ते, पण ते त्यांना चव. मालवणवरून काय काय वस्तू रिशिता घेऊन आली ते बाकीच्या वस्तू तुम्हाला दाखवल्या आणि अजून 1-2 वस्तू दाखवायच्या राहिल्या. तर हे ना आमच्या मालवणला हे स्पेशल लाडू आहेत ओरसकरांकडचे, शेंगदाण्याचे लाडू, मालवणी खाजं आणि खूप प्रकारचे वेगवेगळे मिठायांपासून लाडूचे पुष्कळ प्रकार असतात. तर ते मी नेहमी घेऊन येत असते. तर त्याच्यातले हे 2 प्रकार आता यावेळी आणलेले, हे संपले पण अर्धे, पण हे आम्हाला खूप आवडतात. कसले लाडू आहेत? हे शेंगदाण्याचे लाडू आहेत आणि हे शेवाचे म्हटलं तरी चालेल, पण आम्ही याला खडखडे लाडू म्हणतो, खटखटे लाडू. तर हे आम्हाला लहानपणापासून खायची सवय आहे त्यांच्याकडची, हे आम्हाला खूप आवडतात.